आपण ऐकत आहात जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांच्याद्वारे लिखित पुस्तक हिंदू साहेबांना नाही समजले गीता वेद पुराण. विषय पवित्र वेदातील चांगल्या गोष्टी. परमात्मा सर्वात वरच्या लोकात विराजमान म्हणजे बसलेले आहेत. ते राजासारखे दिसतात, म्हणजेच सिंहासनावर बसलेले आहेत. डोक्यावर मुकुट आहे, सफेद छत्र आहे, नराकार म्हणजे मनुष्यासारखे आहेत. परमात्मा वरच्या लोकातून वेगाने निघून पृथ्वीवर येतात, चांगल्या आत्म्यांना भेटतात, त्यांच्या संकटांचा नाश करतात, कवींसारखे आचरण करीत फिरतात, आपल्या मुखकमलातून वाणी बोलून भक्ती करण्याची प्रेरणा करतात, भक्तीच्या गुप्त नामांचा म्हणजे मंत्रांचा आविष्कार करतात. परमात्मा तत्वज्ञान म्हणजे संपूर्ण अध्यात्मज्ञान काव्य स्वरूपात, कवित्वाने म्हणजे दोहे शब्द चौपाईंच्या रूपात उच्चारतात. यामुळे प्रसिद्ध कवींमधून एक कवीची पदवी देखील प्राप्त करतात. म्हणून त्याच कारणांमुळे परमात्मा यांना कवी सुद्धा संबोधले जाते. परमेश्वर 3 प्रकारची लीला करतात. 1. प्रत्येक युगात आपल्या लोकातून सहशरीर येऊन एखाद्या सरोवरात कमळाच्या फुलावर नवजात शिशूच्या रूपात विराजमान होतात. त्या शिशूच्या पालनाची म्हणजे पोषणाची लीला कुमारी गायींद्वारे होत असते. मोठे झाल्यावर तत्वज्ञानाचा प्रचार करतात. 2. परमात्मा कधीही कोणत्याही ठिकाणी प्रकट होऊन भक्तांना वेश बदलून भेटतात, त्यांचे रक्षण करतात, भक्तीचा खरा मार्ग दाखवतात. 3. वेश बदलून कोणत्याही ठिकाणी संतवेशात काही काळ राहतात. तिथे झोपडी किंवा आश्रम बनवून चांगल्या आत्म्यांना भक्तीचा खरा विधी व तत्वज्ञान ऐकवतात.